आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी। कार चालकानं कुत्र्याला दोरीच्या सहाय्यानं कारला बांधून फरफटत नेल्याचा हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडलेला आहे। जळगाव शहरातील ही घटना आहे। रामानंद पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कुत्र्याला दोरीच्या सहाय्यानं कारला बांधलं आणि त्याला फरफटत नेलं आणि त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे। जळगाव शहरातील ही सगळी संतापजनक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। या घटनेसंदर्भात जळगाव शहरातील रामानंद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून कुत्र्यांचा क्रूरपणाने छळ करणाऱ्या व्यक्तीला कठोरातील कठोर शिक्षा करावी अशी मागणी आता प्राणीमित्र संघटनांच्या वतीने केली जाते। सुमित देशमुख आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। या घटनेच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला ते देतील। सुमित, अत्यंत संतापजनक हा सगळा प्रकार आहे। कार चालकानं कुत्र्याला दोरीच्या सहाय्याने बांधलं, एकंदरीत त्या कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। प्राणीप्रेमी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। निश्चितच शुभम, जर विचार केला तर जळगावमध्ये ही घटना अशी वारंवार होत आहेत। कुत्र्याला काल कारच्या साह्याला कारला बांधून फरफटत नेण्याचा प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। कारला थांबवण्याचा अनेक नागरिकांनी प्रयत्न केला, पण मात्र कार चालकाने कुठल्याही प्रकारची ती कार थांबवली नाही। हे सगळं सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेलं आहे आणि कुत्र्याला क्रूरपणे मारण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। मात्र जे प्राणीप्रेमी आहेत त्यांनी काल रामानंद पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा देखील दाखल केलेला आहे आणि भुसारी म्हणून जे आहेत त्यांनी या संरक्षणाच्या नावाच्या संस्थेत पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या माध्यमातून कुत्र्यावर या ठिकाणी उपचार देखील केलेला आहे। मात्र अशी घटना ही वारंवार होत आहे। कुत्र्यांवर मोठ्या प्रमाणात असेल, प्राण्यांवर असेल, हा अत्याचार सहन करणार नाही असे पशुप्रेमी जे आहेत यांनी पण म्हटलेलं आहे। सुमित, जो मुजोर कार चालक होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय का? त्या संदर्भातले काय अपडेट आहे? कार चालकाचा शोध सुरू आहे। मात्र कठोरात कठोर कार चालकावर कारवाई व्हावी अशी प्राणीप्रेमी जे आहेत या संस्थेच्या वतीने पोलिसांना सांगण्यात येत आहे। अगदी सुमित, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।